आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर काय झालं असतं? या प्रश्नाचा मुळात विचार करायला जाणं हेच अंगावर रोमांच आणि शहारे उभे करणारं वाक्य आहे. कारण आज खरीच गरज आहे की राजे आज असायला हवे होते. जर आज माझे शिवबा राजे असते तर आपण जी आज सध्या बिघडलेली परिस्थिती पाहतो अशी परिस्थिती कदाचित त्यांनी उद्भवूच दिली नसती. कदाचित म्हणण्यापेक्षा ठामपणे म्हणणं समर्पक राहील. कारण शिवाजीराजांची जी दूरदृष्टी होती, जो व्यापकपणा होता त्यांच्या ध्येयशक्तीचा, तो खरंच आज आपल्यासाठी आवश्यक होता. पण आपलं दुर्दैव, आपण त्यांनी दिलेली शिकवणसुद्धा आत्मसात करत नाहीत. कारण आपल्याला स्वार्थपणाचा जो वेढा पडलेला आहे, त्या स्वार्थीपणाच्या वेड्यापुढे आपल्याला राष्ट्र, स्वराज्य, राज्य या कोणत्याच गोष्टीचं काहीच घेणं देणं नाही आहे. केवळ मी कसा पुढे जाईल, भ्रष्टाचार करून कसा पुढे जाईल, माझंच राज्य, माझ्याच लोकांचे पैसे कसे लुटून खाईल, यावरच आपल्या सर्वांचा भर असतो. परंतु शिवाजी महाराजांची दृष्टी मात्र तसली नव्हती. शिवाजीराजांनी शेवटच्या मावळ्यापर्यंत आणि राज्यातल्या म्हणजेच स्वराज्यातल्या शेवटच्या नागरिकांपर्यंत लक्ष ठेवलं होतं. आणि प्रत्येकाला समान संधी, समान न्याय हेच त्यांनी दिलं. त्यांनी कधी स्वतःचा आत्मविचार केला नाही. त्यांनी कायमस्वरूपी स्वराज्याला बांधील राहण्याचा विचार केला. म्हणून आज राजे असते तर काय झालं असतं या प्रश्नाचं मुळात उत्तर देणंच अंगावर शहारे आणणार आहे. कारण आज जर राजे असते तर न्याय, व्यवस्था, सुशासन, धार्मिक सहिष्णुता यावर आधारित त्यांनी एक बलाढ्य असं साम्राज्य उभं केलं असतं. या सर्वांचा मजबूत असा पाया घालून एक उभरतं असं राष्ट्र निर्माण केलं असतं. त्यांच्याकडे जी अफाट दूरदृष्टी होती, त्यांनी त्या दूरदृष्टीसोबत तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर केला असता. कौशल्य विकास करून स्वराज्यासाठी, महाराष्ट्रासाठी, आपल्या भारतासाठी भक्कम पायाभरणी करून एक अधिक मजबूत, शक्तिशाली परंतु तितकंच विवेकी असणारं राष्ट्र निर्माण केलं असतं. कारण ती दृष्टी इतर कोणामध्ये असणं हे दुरापास्त अशक्य आहे. राजांकडेच ही दृष्टी होती. म्हणून वाटतं की आज माझे राजे असायला हवे होते. गनिमी कावा काय असतो हे त्या आत्ताच्या आलेल्या AI सुद्धा कळू दिलं नसतं. त्या AI सुद्धा चकली देऊन कसं गनिमी कावा करतात हे राजांनीच शिकवून दिलं असतं. एवढा माझा राजा श्रेष्ठ असतो. भ्रष्टाचार, स्त्री अत्याचार, असमानता यांसारख्या ज्या गोष्टी समाजामध्ये आहेत, यांना मुळीच थारासुद्धा राहिला नसता. कारण राजांनी कधीच कोणत्या स्त्रीवर अन्याय आणि अत्याचार होऊ दिला नाही. आणि जर अशा प्रकारचा अन्याय आणि अत्याचार कोणी करू पाहिला किंवा केला तर त्याला कडक शासन, जागेवर देखील देण्याची कसोटी किंवा जागेवर कडक शासन करण्याची क्षमता ही केवळ माझ्या शिवाजीराजांमध्येच होती. सामाजिक समता, गरीब श्रीमंत भेदभाव यांसारख्या गोष्टी देखील राजांनी तत्परतेनं हाताळल्या असत्या. पर्यावरण संरक्षण आणि कडक शिस्त असलेला माझा राजा या सर्व गोष्टींकडं लक्ष देऊन राहिला असता. जे काही आपण आज राजेंच्या नावानं, इतर थोर व्यक्तिमत्वांच्या नेत्यांच्या, थोर लोकांच्या नावानं जे काही आपण उच्छाद मांडून पाहतो, असल्या गोष्टींना राजांनी तर मुळीच स्थान दिलं नसतं. त्यांनी कठोरातलं कठोर शासन कसं राबवावं याचाच धडा दिला असता. परंतु राजे म्हणजे नारळासारखे होते. कठीण जरी बाहेरून वाटत असले तरी आतून एक प्रेमाचा झरा वाहत होता. त्यामुळे सर्वांगीण विकास जर कोणी करू शकला असतं, युद्ध कौशल्याचे धडे जर कोणाकडून खरंच चांगल्या प्रकारे घेता आले असते, मुठभर मावळ्यांना घेऊन समस्त प्रदेश प्रादाक्रांत कसा करावा याची शिकवण ही राजांकडूनच घ्यावी. कारण राजांची क्षमता मोजण्याची आपली पात्रता नाही. राजे हे थोर होते, थोर आहेत आणि थोर असणार सुद्धा. यात
तीळ मात्र एवढी देखील शंका किंवा त्याच्यामध्ये समस्या निर्माण नाही झाली पाहिजे. कारण राजेंचं जे व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व आम्हाला तर भुरळ घालणारच होतं. राजेंचं कार्य देखील तेवढंच उदात्त होतं. खरंच आज राजे असायला पाहिजे होते. जय शिवराय.